तीन असे मराठी ऐतिहासिक चित्रपट ज्यांची अनाउन्समेंट तर फार जोरदार झाली, पण त्यानंतर त्यांच्यावर काहीच अपडेट नाही आली. बाल शिवाजी या चित्रपटाला डायरेक्ट करतायत रवी जाधव आणि या चित्रपटाची अनाउन्समेंट करण्यात आली होती 6 जून 2023ला, जेव्हा आपल्याला हे सुद्धा माहिती पडलं की या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत आकाश ठोसर बघायला मिळणार आहे. पण ती अनाउन्समेंट होऊन आता 2 वर्ष होत आहे, अजून या चित्रपटावर काहीच अपडेट आलेली नाही आहे की नेमका हा चित्रपट कधी येतोय आणि इव्हन या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे की संपली आहे हे सुद्धा काही माहिती नाही. छत्रपती तारा राणी या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी बघायला मिळणार आहे आणि या चित्रपटाची अनाउन्समेंट तर झाली आहे. त्यासोबतच या चित्रपटाचा एक टीजर सुद्धा आलेला होता, ज्याला की आता 2 वर्ष होत आहेत आणि आतापर्यंत या चित्रपटाच्या रिलीज डेटवर काहीच अपडेट आलेली नाही आहे. आणि तिसरा म्हणजे महेश मांजरेकर सरांचा मच अवेटेड चित्रपट वेळात मराठे वीर दौडले सात. या चित्रपटाची अनाउन्समेंट खूप ग्रँड लेवलवर करण्यात आली होती आणि त्यानंतर यामध्ये कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली होती, पण तरी सुद्धा या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली, ज्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार बघायला मिळणार होते. पण नंतर अशी न्यूज यायला लागली की या चित्रपटाची शूटिंग 60% कंप्लीट झालेली असून यामध्ये काही बजेट इश्यू आल्यामुळे या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आलेली आहे. त्यानंतर या चित्रपटाची शूटिंग आता सुरू झाली की नाही आणि हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार की नाही यावर काहीच अपडेट नाही आहे. तर तुम्ही या 3 चित्रपटापैकी कोणत्या चित्रपटासाठी उत्सुक होतात आणि तुम्हाला असा कोणता ऐतिहासिक चित्रपट माहिती आहे काय की ज्याची अनाउन्समेंट तर झाली आहे पण तो आतापर्यंत रिलीज नाही झाला?